जेणेकरून ते एकत्र चेक इन होतात, त्यांना वाव फील होतं आणि डिनर टाईमला किंवा नेक्स्ट डे ब्रेकफास्ट टाईमला ते एकमेकांबरोबर डिस्कस करतात की माझ्या रूममध्ये असं असं सुंदरचं आर्ट बनवून ठेवलेलं, ते हॉटेलबद्दल त्यांना खूप चांगल्या फिलिंग्स येतात. किंवा असाच एखादा इम्पॉर्टंट ग्रुप किंवा सिंगल लेडीज आहेत भरपूर साऱ्या, किंवा सिंगल पर्सनही आहे, खूप महिनोन आपल्या हॉटेलमध्ये राहत आहे, तो जरी चेकआउट होत असेल तरी चेकआउट होण्याच्या एक दिवस आधी आपण असं काहीतरी रूममध्ये डेकोरेशन करू शकतो आणि एक हँड रिटन नोट लिहू शकतो की तुमचा स्टे कसा झाला याच्याबद्दल आम्हाला जरूर फीडबॅक द्या. आपण आपलं नाव आणि नंबर लिहू शकतो जेणेकरून गेस्ट आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. जर काही गेस्टचे कंप्लेंट्स असतील, रूममध्ये काही इश्यूज त्याला वाटत असतील, रूमच्या प्लंबिंगबद्दल, कार्पेंट्रीबद्दल काही नॉईज येत आहे, कोणत्या बाहेरच्या रूमबद्दल, फंक्शन चालू असतात बँक्वेटमध्ये, कधी कधी गाण्यांचे आवाज खूप जोरदार येतात रूममध्ये आणि गेस्ट डिस्टर्ब होतो आणि जर त्यांनी कंप्लेंट केली असेल तर नेक्स्ट डे आपण जरूर गेस्टला भेटावं. गेस्ट ऑफिसला जातो, आपल्या कामासाठी बाहेर जातो आणि इव्हनिंगमध्ये आपण एक सुंदरसं असं डेकोरेशन त्याच्या बेडवर बनवून ठेवू शकतो आणि एक हँड रिटन नोट लिहू शकतो, त्याला अपोलॉजी नोट म्हणतात. आपण कालच्या झालेल्या प्रकाराबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करायची असते आणि पुन्हा असा प्रकार होणार नाही याचा आपण गेस्टला एक अश्युरन्स द्यायचं असतं आणि आपण आपला वॉर्म रिगार्ड्स, आपलं नाव आणि नंबर लिहू शकतो. ह्या सगळ्या गोष्टीने ना गेस्ट खूप खुश होतो, त्याला खूप आपलेपण वाटतो की अरे या हॉटेलला लक्षात आहे, या स्टाफला लक्षात आहे की काल आपण अपसेट होतो आणि आपला मूड अपलिफ्ट करण्यासाठी आज त्यांनी हे टॉवल आर्ट किंवा डेकोरेशन बनवलं आहे. तर ह्याचा विविध प्रकारे आपण वापर करू शकतो आणि त्याचा नेहमी फीडबॅक हा पॉझिटिव्हच मिळतो. कधी कोणता गेस्ट नसेल जो त्याची कंप्लेंट करेल. कधी कधी गेस्टला ते इतकं सुंदर आर्ट वाटतं की त्यांना तो बेड यूज करावासा नाही वाटत. ते येऊन सांगतात की प्लीज हे हळूवार हाताने रिमूव्ह करा आणि माझ्या डायनिंग टेबलवर किंवा रायटिंग टेबलवर ठेवा, पण हे डिस्टर्ब नका करू, हे खूप सुंदर आर्ट तुम्ही बनवलेलं आहे. अशा प्रकारचे डेकोरेशन आर्ट बनवण्यासाठी तुम्हाला काही बेसिक गोष्टी अगोदरपासून जमवून ठेवाव्या लागतात. जसं बलून डेकोरेशन बनवायचं आहे तर तुम्ही बलून तुमचा जेव्हा मंथली स्टोअर असतो, तुम्ही परचेसमधनं जेव्हा घेता तेव्हा बलून ऑर्डर करून ठेवा. एक रेड कलरचा तर बलून मस्ट आहे, कारण की हनीमून कपल हे हॉटेलमध्ये नेहमी असतात, तर तेव्हा त्यांना रेड कलरचं डेकोरेशन करा. किंवा बड्डे असेल तर व्हाईट करा, रेड आणि व्हाईट करा, किंवा ग्रीन कलर एक घ्या, किंवा गोल्डन कलरचे बलून्सही आजकाल मिळतात. तर असे 3-4 कलरचे बलून्स तुम्ही जरूर घ्या आणि बलून फुगवायचं मशीन जे असतं ते जरूर तुम्ही मागवून घ्या परचेस टीमकडनं आणि ते व्यवस्थित आपल्या कबर्डमध्ये जपून ठेवा. जेव्हा केव्हा असे डेकोरेशन करायचे असेल करायचं आणि परत आपल्या कबर्डमध्ये सिक्युअरली ठेवायचा. टॉवल आर्ट करताना एक गोष्ट इन्शुअर करावी लागते की इतकं पण मोठं टॉवल आर्ट करू नये किंवा भरपूर टॉवल आर्ट करू नये सगळ्या रूममध्ये, जेणेकरून तुमच्या हॉटेल लिननचा पार कमी होईल. लक्षात ठेवा, तुमच्या हॉटेल लिननना एक पार